राधानगरी अत्याचार प्रकरण तापलं, आरोपीच्या कथित मुजोर वर्तनामुळे संतापाची लाट। राधानगरीतील महाविद्यालयीन युवती अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असतानाच प्रमुख आरोपी प्रवणगिरी पालकर याच्या कथित मुजोर वर्तनामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं। यावेळी प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत प्रमुख आरोपी बिनधास्तपणे वावरत असल्याचं दिसून आल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाच्या विपरीत दिसून आलेल्या कथित वृत्तीमुळे सामाजिक माध्यमांसह सार्वजनिक स्तरांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान आरोपी विरोधात यापूर्वीही काही तरुणींना फसवल्याच्या चर्चा परिसरात सुरू असून या चर्चेबाबतची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या संदर्भातील अधिकृत तक्रारी आणि पुराव्यांची छाननी झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे। या प्रकरणाचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटू लागले असून राधानगरी तालुक्यात वातावरण चांगलंच तापलंय। आरोपीच्या कथित वर्तनाबाबत पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून लागलंय। सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येते। दरम्यान नागरिकांकडून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होती। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।